गुरुकुलात आणून सोडले. असे का होत असेल बरं? मला असं वाटतंय की शाळा हे काही सुखासुखी शाळेत मुलांना ठेवण्यासाठी ठेवलेलं नाही आहे. इथं सुधारण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं कस्टडी आहे. सकाळी 5:30ला उठावं लागतंय, व्यायाम करावा लागतोय, स्नान करावं लागतंय, अभ्यास करावं लागतंय. आता 7 वाजलेत, अद्याप अनेक गावामध्ये अनेक घरामध्ये सकाळी 8 वाजूस्तर उठत नाहीत आणि बिगर तोंड धुतल्याचा चहा घेतात. इथं तर 8 वाजता सर्व आवरून न्याहारी करायला लागती आणि लगेच शाळेत जावं लागतंय. हा सासरवास नाही का? हा जर सासरवास असेल तर मुलं का राहतील असा पण प्रश्न आहे. आत्ता प्रश्न आहे, ज्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांना गुरुकुलात त्यांना थांबवलं रात्री 11 वाजता, परत गुरुकुलात आणून घातलं, त्या गावकऱ्याचे खूप खूप धन्यवाद. आता आपण ह्या दोघांना विचारू, तुम्ही कोण्या गावचे आहेत? आता माझ्या मित्रांना विचारतो. बाळांनो, तुझं काय नाव? पूर्ण नाव सांग. अथर्व. आणि कोण्या गावचा? तालुका आणि जिल्हा? बर. तुझं काय बाबा? आर्यन आप्पासाहेब गरड. कोणता गाव? तीर्थपुरी. तीर्थापुरी. आणि तालुका? रसंगी. जिल्हा? जालना. बरं बरं. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही का गेलात बरं रात्री? तुम्हाला कोणी शिक्षा केली का? तुम्हाला कोणी कातवलं का? नाही. तुला कोणी कातवलं बाळा? नाही. बरं. आता कातवलं नाही, मग तुम्ही जायचं केव्हाशी ठरवलं होतं? सकाळी ठरवलं काल?